Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ पुलिस स्टेशन में एक ही दिनों में 2 लड़कियों के साथ दुष्कर्म का मामला दर्ज हुआ है। शहर पूर्व निवासी 18 वर्षीय युवती और एक 11 वर्षीय नाबालिग लड़की के साथ सामूहिक बलात्कार होने के शर्मनाक वारदात से शहर दहल गया है। एक 11 वर्षीय नाबालिग के साथ एक ही दिन में 2 स्थानों विमको नाका व बुआपाड़ा खड़ी मशीन के पास 6 से 7 युवकों ने बलात्कार किया है। पुलिस ने 5 नाबालिग युवकों और एक नाबालिग लड़की को गिरफ्तार करके बाल सुधार गृह भेज दिया है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक जगन्नाथ कलस्कर ने मंगलवार को पत्रकार को दी है। आरोपियों को सख्त सजा देने की मांग की गई है। पुलिस ने सीसीटीवी की मदद से आरोपियों को पकड़ा। दिनांक 13/7/2024 रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1028/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) I 65(2) 70(2) 351(2) सह पोक्सो कलम कायदा 4, 6, 8, 10 प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात 12 तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती 11 वर्षाची आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बुआपाडा या साईडला एक तिची 13 वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने जबरी संभोग केला, रिक्षामध्ये जबरी संभोग केला। सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला। ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 4 नाबालिग आहेत आणि 2 इतर आरोपी आहेत। सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे। सदर प्रकरणात 6 आरोपी अटक करण्यात म्हणजे गँगरेप असा प्रकार आहे का? नाही, त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे, परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात। परंतु ॲक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे। कसं आहे, 12 तारखेला एका लहान मुलीवर बलात्कार 2 ठिकाणी करण्यात आला। अंबरनाथच्या पश्चिमी ठिकाणी जिथे ते खदान आहे त्या ठिकाणी अजून एक इमको नाका या नावाने 2 ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही पोलीस स्टेशनला अंबरनाथ पश्चिमेला येऊन PI साहेब कलस्कर यांना भेटलो आणि आम्हाला त्यांनी सहकार्याची भावना दाखवली। त्यांनी 6 ते 7 आरोपी या गुन्ह्याखाली अरेस्ट केलेले आहेत आणि अजून ते पुढचा तपास करीत आहेत। तर आम्ही एवढंच म्हणालो की आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं उपस्थित होऊन त्यांना आम्ही माहिती दिली का आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे। कारण एका 13 वर्षाच्या मुलीने 10 वर्षीय मुलीला फसवून हे काम सगळं घडलेलं आहे, हा कुठंतरी चांगलं दिसत नाही। म्हणून आम्हाला या ठिकाणी त्या परिवाराला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा। रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।